प्रकरण 16वे. लग्नाची बेडी. तुमदार बर्न शहराच्या मुख्य चौकात असलेल्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरच्या स्विस पेटंट ऑफिसचा बाज इतर सरकारी कार्यालयासारखाच रुक्ष आणि नीरस होता. अल्बर्टला इथे दिवसाचे 8 तास आणि आठवड्याचं 6 दिवस काम करावं लागणार होतं आणि त्यासाठी वर्षाकाठी फक्त 3500 स्विस फ्रँक्स इतकाच पगार मंजूर झाला होता. अर्थात स्थिरस्थावर होण्यासाठी इतकीही शाश्वती त्याला पुरेशी होती. आता मिलेव्हाला इथे बोलवून घेणं, लग्न करून संसार थाटणं शक्य होतं. मिलेव्हा अजूनही नोव्ही सादमध्ये आपल्या आईवडिलांजवळ राहत होती. या मधल्या काळात तिच्या आयुष्यात बऱ्याच उलथापालथी झाल्या होत्या. पॉलिटेक्निकची अंतिम परीक्षा पास करण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यासाठी म्हणून ती काही काळासाठी युरिकला आली होती. फिजिक्सच्या क्षेत्रात काहीतरी उत्तुंग कामगिरी करून दाखवण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा एक शेवटचा प्रयत्न तिला करायचा होता. पण याच काळात अल्बर्टच्या आणि तिच्या पहिल्या बाळाची चाहूलही तिला लागली. अल्बर्ट त्याच्या आयुष्यात स्थिरस्थावर नसल्यानं लग्न आणि संसार या गोष्टी इतक्याच शक्य नव्हत्या. म्हणजे या बाळाची जबाबदारी पूर्णपणे तिलाच उचलावी लागणार होती. मग परीक्षा देऊन ती पुन्हा एकदा नोव्ही सादला तिच्या घरी निघून गेली. जानेवारी 1902 मध्ये दोघांची पहिली मुलगी लिझरेल हिचा जन्म झाला. मिलेव्हाच्या वडिलांनी ही बातमी पत्रातून अल्बर्टला कळवली होती. त्यानं ही मोठ्या मायेनं आणि कौतुकानं नव्या बाळाची चौकशी केली होती. पण अगदी थोडा काळ या विषयावर चर्चा झाली होती. पुढे या दोघांच्याही पत्रांमध्ये किंवा चर्चेत छोट्या लिझरेलचा, त्यांच्या पहिल्या बाळाचा उल्लेख आला नाही. कुणी म्हणतं हंगेरीत आलेल्या स्कारलेट तापाच्या साथीनं लिझरेलचा बळी घेतला. हे दुःख मिलेव्हानं कसं पचवलं होतं याबद्दलही कुणालाच काहीच माहीत नाही. त्यातच पॉलिटेक्निकची परीक्षा पास करण्याचा मिलेव्हाचा दुसरा प्रयत्नही अपयशी ठरला आणि या हुशार, बुद्धिमान मुलीच्या सगळ्या महत्वाकांक्षा जणू संपून गेल्या. 1901 साली अल्बर्टला नोकरी लागली आणि त्याच दरम्यान त्याचे वडील हर्मन खूप आजारी पडले. हे आजारपण त्यांच्यासाठी अखेरचंच ठरलं. वास्तविक अवघ्या काही वर्षांमध्येच अल्बर्ट आइन्स्टाईन हे नाव फिजिक्सच्या जगात खळबळ माजवून देणार होतं. पण व्यवसाय सावरण्याच्या अपयशी खटपटींनी खचून गेलेले हर्मन मुलाचं हे यश पाहू शकले नाहीत. उमद्या स्वभावाच्या आपल्या वडिलांचं असं अकाली निघून जाणं अल्बर्टच्या कायम जिव्हारी लागून राहिलं. हर्मन यांनी आपल्या या अखेरच्या आजारपणात अल्बर्टला मिलेव्हाशी लग्न करण्याची परवानगी मात्र देऊन टाकली. मग अल्बर्टनं बर्नला परतल्यानंतर मिलेव्हाला तिथेच बोलवून घेतलं आणि 6 जानेवारी 1903 रोजी दोघांनी लग्न केलं. त्यांच्या या लग्नाला ना दोघांचे नातेवाईक हजर होते ना कुणी मित्रमंडळी उपस्थित होती. ऑलिम्पिया अकॅडमीचे सोलोव्हिन आणि हाबित्श एवढे दोघंच साक्षीदार लग्नाला आले होते. रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये लग्नाचा साधासा सोहळा आटोपल्यावर नव्या जोडप्यानं या 2 मित्रांना लहानशी पार्टी दिली. त्या दिवशी ही चौकट भरपूर उशीर करून घरी परतली. दाराशी पोचल्यावर खिसे चाचपणाऱ्या अल्बर्टकडे पाहून सोलोव्हिन आणि हाबित्श यांना हसू आवरेना. महाशय नेहमीच्या सवयीप्रमाणे चावी घरातच विसरून आले होते.